प्रायोजक आहे जनता गॅरेज फोर्स मोटर्स स्पेशालिस्ट। आज दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी पुणेश्लोक साम्राज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर संजय पाटील यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेलरोड पोलीस ठाणे यांच्यावर पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन केल्याबद्दल कारवाई करण्याकरिता तक्रार दिली आहे। पाटील यांचे म्हणणे आहे की असदुद्दीन ओवेसी हे एक बॅरिस्टर आहे। त्यांना भर सभेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेलरोड पोलीस ठाणे यांनी नोटीस दिली। त्या नोटिसात अनेक स्पेलिंग मिस्टेक होत्या। पोलिसांच्या चुका ओवेसी यांनी भर सभेत वाचून दाखवल्या, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस प्रशासनाची नाचक्की होत आहे। म्हणून पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी तक्रारीद्वारे मागणी करण्यात आली। नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील, पुणेश्लोक साम्राज्य सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष, त्याचबरोबर एक सामाजिक कार्यकर्ता। 13 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी जेलरोड पोलीस स्टेशन परिसरात असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वात एक रॅली सभेचे आयोजन केलं होतं। त्या सदर सभेदरम्यान पोलीस विभागाकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेलरोड पोलीस ठाणे यांनी असदुद्दीन ओवेसींना इंग्रजीत एक नोटीस देण्यात आली होती। मात्र या 4 ओळीच्या नोटीसमध्ये कमीत कमी 6 ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक चुका होत्या, जे भर सभेमध्ये लोकांसमोर निदर्शनास आले। नोटीस देताना समोरचा व्यक्ती हा बॅरिस्टर आहे याचा भान पोलीस निरीक्षकांनी ठेवायला पाहिजे होता। ही घटना पोलीस विभागासाठी अतिशय निंदनीय आहे। या घटनेमुळे जनतेसमोर पोलीस प्रशासनाची प्रतिमा मिलिन झाली आहे। त्याचबरोबर ही चूक फक्त टायपिंगवाल्यांची नसून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची आहे, कारण ती नोटीस द्यायच्या आधी त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या नोटीसला वाचलेलं नाही आहे। वाचताना त्यांनी अलगर्जीपणा केलेला आहे। त्याचबरोबर सोलापुरातील जनतेला असा प्रश्न पडला आहे की ह्या पोलीस निरीक्षकांनी किंवा पोलीस प्रशासनाने पैसे देऊन त्या हुद्द्यापर्यंत गेलेले आहेत का MPSC UPSCचे पेपर देऊन ह्या हुद्द्यापर्यंत आलेला आहे, असा प्रश्न किंवा ह्या पोलीस प्रशासनाचा अलगर्जीपणा या लोकांसमोर दिसून आले। त्या घटनेच्या विरोधात आम्ही माननीय सोलापूर आयुक्तांना एम राजकुमार यांना तक्रार देण्यातही आलेलं आहे संघटनेच्या वतीने। लवकरात लवकर एम राजकुमार यांना विनंती आहे की अशा घटना वारंवार घडू नये व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी।